सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्मदिवस सर्वत्र साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे दिनांक 3 एप्रिल 2025ला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा 104वा जन्मदिवस साजरा करण्यात आला। गावामधून रॅली काढण्यात आली। त्यामध्ये हनुमानजींची वेशभूषा तयार करण्यात आली होती। अध्यक्ष बाबूलाल भलावी यांच्या घरी सेवक आणि सेविका यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून विनंती करून महाप्रसाद व सर्व सेवक सेविकांना केकचे वाटप करण्यात आले। चारगाव येथे रॅली काढण्यात आली। वैबारे यांच्या घरून रॅली काढून पालोरा आश्रम येथे रॅलीचे आगमन झाले। नंतर कन्हान येथील रॅली महेश बिसने यांच्या मार्गदर्शनाखाली काढून पालोरा आश्रम येथे रॅलीचे आगमन झाले। अशा प्रकारे तालुका यामध्ये व रामटेक तालुका यामध्ये बाबा जुमदेवजी यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी लाखोंच्या संख्येने सर्व सेवक सेविका आणि बालगोपाल मोठ्या संख्येने पालोरा आणि दुधाळा आश्रमला उपस्थित होते। पालोरा येथील कार्यक्रमा मंचावर वासुदेव बिसने, मार्गदर्शक कन्हान, अध्यक्ष आकरेताई पालोरा आश्रम, रमेश पाहुणे, नीलज करेड, मारेजी सावनेर, गजानन चिमुरकर रैवाडी, शिवाजी कनाडकर गोसेवाडी, श्रीराम वाहिले आजनी, सुरेश वंजारी कन्हान यांनी सेवक आणि सेविका यांना मोलाचे मार्गदर्शन केले। त्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला। त्यावेळी शेषराव लांजवार यांनी महाप्रसाद वितरण केले। उपस्थित राऊत, बावनकुळे, साकोरे, नागपुरे, गाते, ठाकरे, भलावी, कभे, मेहर, लोहकरे, कुंभलवार, महाजन, खडाते यांनी नागपूर ते मुंबई एक्सप्रेसला बाबा जुमदेवजीचं नाव देण्याची मागणी केली असून शासनाने ताबडतोब लक्ष देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले। सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे, पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर।